महानगरपालिका निवडणुकींच्या रणधुमाळीमध्ये बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय अपरिहार्यतेमुळे निर्माण होणाऱ्या संघर्षासंदर्भातली। बातमी आहे अजित पवारांच्या बाबतीतली। सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार ही कायमच अजित पवारांच्या डोक्यावर असते आणि त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलेला आहे रवींद्र चव्हाण आणि भाजपचे इतर नेते यांच्या वक्तव्यामुळे। खरं तर चंद्रशेखर बावनकुळेंनी याबद्दलचं वक्तव्य केलेलं आहे। 2 दिवसांपूर्वी ज्यांनी आपल्यावरती 70,000 कोटींचे आरोप केले त्यांच्यासोबतच सत्तेला मांडीला मांडी लावून बसलोय या आशयाचं विधान अजितदादांनी केलं होतं, परंतु 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही असा उघड इशारा चंद्रशेखर बावनकुळेंनी अजितदादांना दिलाय। जर का आम्ही काही मागची पानं चाळली तर अजित पवारांना बोलताही येणार नाही या शब्दात बावनकुळेंनी पवारांना एक प्रकारे जाहीर धमकी दिल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे सत्तेसाठी एकमेकांना पवित्र करून घेणारे भाजप आणि राष्ट्रवादी राजकीय अपरिहार्यतेमुळे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत हे सांगण्यासाठी कोणत्याही पंडिताची गरज नाहीये। पण ही राजकीय ऍडजस्टमेंट किती वेळ किती काळ टिकणार आणि ती टिकवली जाणार हे पाहणं मात्र अधिक महत्त्वाचं असेल। तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर सरकारमध्ये आहे ना। ते खूप काही अभिमानास्पद नाहीये। शेवटी कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ। शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे, अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाहीये। त्यामुळे मला असं वाटतंय अजितदादांनी अशा गोष्टी किमान अजितदादा तसे प्रगल्भ लीडर आहे, त्यांनी अशा बाबी एवढ्या छोट्या निवडणुकीमध्ये काढणे आणि एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मनभेद तयार करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे। अजितदादा याचा विचार करतील। तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना होतोय। त्याच अनुषंगानं अजित पवार आणि भाजपचे वेगवेगळे नेते यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगलेत आणि त्याचीच एक झलक या विधानांमधनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान असदुद्दीन ओवैसी यांनी सुद्धा आज अजित पवारांवरती निशाणा साधला। ते नांदेडमधल्या सभेत बोलत होते। सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावर त्यांनी कशी टीका केली ती आपण पाहूया। सैयद मोइन और फिरोज लाला बोल रहे थे कि अजीत पवार के भी कैंडिडेट हैं। अजीत पवार तुम शरद पवार के नहीं हुए, तुम नांदेड़ के क्या हो सकते हो। जो आदमी तुमको पाल पोस के बड़ा किया, तुमको मुकाम दिया, तुमको इज्जत दिया, तुम उसी को घर में बिठा के आगे बढ़ गए। ये अजीत पवार की पहचान है। 75,000 करोड़ का गबन का मुझ पर इल्जाम है, क्या हुआ। हाँ अजीत पवार, तुम्हारा नाम अजीत पवार है। तुम्हारा नाम कोई मुसलमान का नाम होता तो तुम 75 साल जेल में रहते। ये फर्क है जो सत्ता में रहता है। तर सिंचन घोटाळ्याच्या सगळ्या आरोपांवरनं अजित पवारांनी मात्र अगदी सोयीस्कररित्या या निवडणुकीच्या काळामध्ये मौन बाळगल्याचं चित्र पाहायला मिळतंय। निवडणूक झाली की आपण सगळ्या आरोपांना उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिली आहे। तुम्हाला कुठून तरी काहीतरी आमच्यात अंतर कसं वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्याला एक हे देण्याचा प्रयत्न करताय। मला आता फक्त महानगरपालिका मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचं उत्तर देईन। इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स। मी निवडणुका संपल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील। तर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं अजित पवार म्हणतात, पण या सिंचन घोटाळ्याच्या सगळ्या वादाबद्दल अधिक बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिलाय। एकीकडे सिंचन घोटाळ्यावरनं हा सगळा वाद सुरू झालेला असताना